नमस्कार. राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया धुळगाव येथील बातमी. भीमनगर येथे आरोग्य विभागातर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती. येवला तालुक्यातील धुळगाव भीमनगर येथे आरोग्य विभागाच्या वतीने आशा सेविका बालूबाई जगताप यांच्या प्रभागात स्वच्छता विषयक मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. यावेळी डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरांच्या आसपास तसेच अंगणातील टाकाऊ वस्तू, टाक्या, ड्रम, टायर आणि इतर भांड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन विविध आजारांवर प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आणि पाणी साचू न देणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कंटेनर सर्वेक्षण करून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. नागरिकांनीही या मोहिमेला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता राखण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आशा सेविका बालूबाई जगताप, आरोग्य सेविका रूपाली डोळस, आरोग्य सेवक मिलिंद कुमावत, गणेश धात्रक यांनी स्वतः पाहणी करत डेंग्यू मलेरिया आजार उद्भवू नाही म्हणून जनजागृती केली. यावेळी मंगल मांजरे, शोभा मांजरे, रेणुका गायकवाड, पूजा मांजरे, छबा मांजरे, बाबाबाई मांजरे, कोमल मांजरे, रमेश मांजरे, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह अनेक महिला ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. विभागीय संपादक उस्मान शेख, येवला. आरोग्य केंद्र पाटोदा येथील उपकेंद्र धुळगाव येथील भीमनगर येथे आज कंटेनर सर्वे करत असताना आरोग्य सेविका रूपाली डोळस, MPW योगेश धातर, आशा स्वयंसेविका बालूबाई जगताप आणि सर्व गावकरी आपण आज इथे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया याचे सर्वे करत होतो. सर्वे करत असताना आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये डास आळ्या आढळून आल्या. त्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारखे आजार होतात. या आजाराबद्दल लोकांना जनजागृती केली, माहिती दिली आणि आपल्या जिल्ह्याला नाशिकला येलो ऑर्डर केल्यामुळे हा सर्वे नेहमीच आम्ही करत असतो आणि यामुळे लोकांना डेंग्यू मलेरिया भविष्यात पुढे होऊ नये, कीटकजन्य आजार होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सांगितलं. जे डबके होते त्या डबक्यात आम्ही काळं ऑइल टाकलं. जिथे डास आळ्या आढळून आल्या तिथं आम्ही आबेटिंग केलं आणि घरोघरी जाऊन रक्त नमुने घेऊन त्यांना माहिती दिली आणि त्या गोष्टीबद्दल जनजागृती केली आणि बस.